न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अजूनही कोरटकरला अटक झाली नाहीये आणि याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करूनच सरकार आता कोरटकरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, अशा पद्धतीचा गंभीर आरोप सध्या केला जातोय आणि हा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत अनिल देशमुख आणि त्यांनी हा सगळा गंभीर आरोप केलाय। छत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला सरकारच वाचवायचा प्रयत्न करत आहे, असा आरोप देशमुखांनी केलाय। प्रशांत कोरटकर आमचा नागपूरचा त्यांनी ते कहरच केलं आणि त्याला सुद्धा कुणाचं संरक्षण आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। कुणाचे त्याचे अतिशय जवळचे संबंध आहेत, त्याच्यामुळे त्याला प्रशांत कोरटकरच्या घराला पोलिसाचं संरक्षण असताना त्या पोलिसांच्या संरक्षणामध्ये तो फरार होतो, अजून फरार राहता। त्याला ठीक आहे, कोर्टाने काल आदेश दिला, त्याला आता अटक होईल, तो सापडेल तेव्हा अटक होईल ना। हे सरकार सापडू देईल तेव्हा तो त्याला अटक होईल, नाही तर काय अटक होणार।